नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत एक अशी असामी आहे एन्काउंटरमध्ये की ज्यांना खरं प्रश्न विचारणं याचं मला आज थोडंसं टेन्शन आलेलं आहे, कारण अतिशय बुद्धिजीवी असे ते आहेत. अनेक बौद्धिक वर्ग मला वाटतं शेकडो किंवा हजारोंमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. असे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे जी आपल्यासोबत आहेत, माजी राज्यसभा खासदार राहिलेले आहेत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि अविरत त्यांचं खरं तर काम गेली अनेक दशकं आम्ही पाहतोय. त्यामुळे खरं तर आज तुमचा इंटरव्ह्यू करताना मी थोडा म्हणजे माझा बौद्धिक थोडा झालेला आहे. पण गेली अनेक वर्ष आपण राजकारणामध्ये देखील सक्रिय आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. खरं तर हे बॅलन्स सांभाळणं, की राजकारणामध्ये देखील तितकंच सक्रिय असणं, त्यासोबत बौद्धिक वर्ग देखील सांभाळणं आणि प्रबोधिनीचं काम, हे कसं सगळं तुम्ही मॅनेज केलं? कारण मला असं वाटतं की प्रबोधिनीच्या एक्झिक्युटिव्हमधले पहिले तुम्ही आहात. असं आहे की खरं म्हणजे असं काही फार मोठं आगळं वेगळं असं आहे असं काही नाही आहे, कारण कार्यकर्ता एका पद्धतीने घडत जातो. माझ्याकडे सुरुवातीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं काम आलं आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी स्थापन झालेली संस्था आणि अशी एकमेव संस्था. त्यामुळे स्वाभाविकरित्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपासून आमची सुरुवात झाली आणि भाजपनीच संस्थेची स्थापना केली आहे. त्यामुळे ते स्वाभाविकही होतं आणि त्यामुळे आधी प्रशिक्षण, मग प्रशिक्षणाच्या जोडीला काही संशोधन प्रकल्प, प्रबोधनात्मक कार्यक्रम अशी वाटचाल सुरू झाली आणि एका टप्प्यावर पक्षाला असं वाटलं की अखिल भारतीय स्वरूपाचं जे प्रशिक्षणाचं काम आहे ते विनयनी करावं. म्हणून मग ते काम साधारण 99च्या आसपास, ज्यावेळी आपले आजचे पंतप्रधान पक्षाचे राष्ट्रीय संघटन मंत्री होते, त्यावेळी ते काम माझ्याकडे आलं. तेव्हापासून नॅचरली राजकीय क्षेत्रात अधिक उठणं बसणं, नेत्यांच्याबरोबर संपर्क संबंध असं व्हायला लागलं. मग मी पुढे राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य झालो आणि मग नितीन गडकरींनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मला असं सुचवलं की मी त्यांचा राजकीय सल्लागार म्हणून दिल्लीमध्ये यावं. मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या किंवा कुठल्याही मोठ्या नेत्याला अशा सल्लागाराची गरज नसते, पण त्यांना मदत काही ना काही स्वरूपाची मी करत होतो. त्यामुळे मग दिल्लीतलाही वावर वाढला आणि एका टप्प्यावर मग आमचे अमितभाई शहा ज्यावेळी पक्षाचे अध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी मला असं सुचवलं की मी उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या टीममध्ये यावं आणि मग पुढचा प्रवास सगळ्यांना माहितीच आहे. पण हे सगळं करत असताना स्वाभाविकरित्या माणसाची जी मूळ पिंड प्रकृती असते त्याचा काही आपल्याला त्याग करता येत नाही आणि करण्याची गरजही नाही खरं म्हणजे. त्यामुळे प्रशिक्षणाचं काम माझ्याकडे आलं ते माझ्या एका पिंड प्रकृतीमुळे आलं स्वाभाविकरित्या आणि त्यामुळे जे काही जमेल त्या पद्धतीने छोटं मोठं लेखन, वाचन, अभ्यास असं ही माझी एक पिंड प्रकृती आहे. त्यामुळे ते सुरू राहिलं. त्यात काही फार ग्रेट आहे असं मला वाटत नाही, पण मी करत आलो आहे. नाही, असं हा तुमचा खरं तर मोठेपणा आहे. आजही जर आपण कधी आपल्याला तशी संधी मिळाली आणि सरांनी बोलवलं तर सर आजही मला वाटतं की तसंच एक आयुष्य जगतायत. म्हणजे त्या आयुष्यात जगण्यामध्ये देखील त्यांनी फार काही बदल खरं तर केला नाही, म्हणजे खासदार असताना देखील आणि त्यानंतर देखील. तर हे इतकं मॅनेज करणं आणि ते मेंटेन राहणं किती कठीण असतं. नाही, असं आहे, राजकारणात पदं येतात आणि जातात. शेवटी कार्यकर्ता नावाची जी तुमची ओळख आहे आणि समजा ते पद आहे असं मानलं तर तेच एक पद तुमच्याकडे कायम राहतं. बाकी कोणी कितीही मोठा माणूस असला तरी, मंत्री असो, खासदार, आमदार, काही असो, पक्षाचा कोणी पदाधिकारी असो, शेवटी त्या पदांना एक मर्यादा आहे आणि त्यामुळे आपला कार्यकर्तेपणाचा जो मूळ स्वभाव आहे, म्हणजे अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना ज्यांना एक स्वाभाविक महत्त्वाकांक्षा असते आणि तिची पूर्तता झाली नाही तर ते नाराजही होतात. कधी मग ते भेटायला येतात, आपलं जे काही दुःख आहे ते मांडतात. त्यांनाही मी एक नम्रपणे पण असं सुचवतो की आपण ज्यावेळी काम करायला सुरुवात केली त्यावेळी, म्हणजे फार कमी जणं असे असतील, आता असतील, पण त्यावेळी तर खूप कमी जणं असे होते की ज्यांनी डे 1ला ठरवलं होतं की मला आमदार व्हायचं, मला मंत्री व्हायचं, मला खासदार व्हायचं. असं नव्हतं. आपण तर एक कार्यकर्ते म्हणूनच संघटनेत प्रविष्ट झालो. त्यामुळे ते कार्यकर्ते पण आपण कायम ठेवलं तरी खूप झालं. खरं तर आजच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या औचित्यानं आज आपण हा मुलाखतीचा घाट घातलेला आहे. तर आजच्या घडीला
भारताच्या सामाजिक जीवनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची नेमकी काय भूमिका आहे असं आपण पाहता? असं आहे की संघाबद्दल संघाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आणि इतरांनी देखील अनेक वेळा अनेक पद्धतीने चिंतन केलेलं आहे. आमचे ते संघचालक आहेत डॉक्टर मोहन भागवत, तर माननीय मोहनजींनीच अनेक वेळा म्हटलं आहे की संघ म्हणजे सज्जन शक्तीला एकत्र करणारं व्यासपीठ आहे. असे ना, समाजामध्ये वाईट प्रवृत्तीचे लोक आहेतच, त्याबद्दल काही शंका नाही. चोर आहेत, दरोडेखोर आहेत, आणखीन कोण कोण आहेत, पण सज्जन शक्ती जी आहे तिचीच बहुसंख्या आहे, म्हणूनच तर समाज चालला आहे. पण सज्जन शक्तीची अडचण अशी की ते संघटित होत नाहीत अनेकदा आणि एका स्वरात बोलत नाहीत. तर या सज्जन शक्तीला संघटित करणं, तिला चालना देणं, तिला प्रोत्साहन देणं, समाजात सकारात्मक काहीतरी घडावं, देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी उपकारक अशा गोष्टी आपल्या हातून घडाव्यात. कमीत कमी आपल्या वाणीमुळे, आपल्या विचारांमुळे किंवा आपल्या कृतीमुळे समाजातलं ऐक्य हे कुठेतरी दुभंगेल अशा प्रकारची भूमिका आपण घेता कामा नये. एवढा विवेक लोकांमध्ये निर्माण करण्याची जी एक हतोटी, जी कार्यपद्धती जी संघाने इतक्या वर्षांमध्ये निर्माण केली आहे, साकारली आहे, मला असं वाटतं की ते संघाचं अतिशय मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे देशभक्ती हा केवळ 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आठवण्याचा विषय नाही, तर रोजच्या जगण्यामध्ये देशभक्ती दिसली पाहिजे. एकदा मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की आपण भारत माता की जय म्हणतो. मग भारत माता म्हणजे काय? ती काय संकल्पना आहे का? ज्या जमिनीवर आपण उभे आहोत ती पण भारत माता आहे. मग त्या भारत मातेवर आपण कधीतरी थुंकतो, कधी तिच्यावर कचरा टाकतो. हे काय भारत माता की जय म्हणणाऱ्याला शोभतं का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. मला असं वाटतं हेच आहे, देशभक्ती जीवनात उतरवणं म्हणजे दुसरं काय? म्हणजे स्वच्छ भारत आहे, म्हणजे एक भारत आहे. आणि तसा तो स्वच्छ भारत, एक भारत हाच श्रेष्ठ भारताकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. संघाला काही लोक प्रतिक्रियावादी असं देखील संबोधतात. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही नाही, अजिबात नाही. संघाने मला असं वाटतं की म्हणजे तुमच्या दुसऱ्या विचारसरणीतली लोक. हा नाही, ते ठीक आहे, त्यांचं संघाविषयीचं आकलन एका ठरीव ठशीव पद्धतीने आहे आणि त्याच्या बाहेर ते यायला खुल्या मनाने तयार नाहीत दुर्दैवाने. पण संघ कधीच प्रतिक्रियावादी नव्हता. संघ हा सकारात्मकतेने सक्रिय राहणारा असा संघटनेचा जो काही बाज आहे संघाचा तो आहे. आणि संघापासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या ज्या नानाविध संघटना आहेत त्या आपल्या आपल्या पद्धतीने समाजामध्ये हा विचार पोचवण्याचं, सकारात्मकता, रचनात्मक दृष्टी रुजवण्याचं आणि सज्जन शक्तीला पाठबळ देण्याचं काम करतात. खरं तर मी जसं म्हटलं की तुम्ही बौद्धिकही अनेक घेता, हे करत असताना तुम्ही पॉडकास्टही करता. म्हणजे मी जे सुरुवात केली की मला असा प्रश्न पडला की आता काय प्रश्न, कारण तुम्ही दोन्ही रोलमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे, ॲज अ पॉडकास्टर म्हणून आणि ॲज अ पॉडकास्टी म्हणून देखील. कुठला रोल सगळ्यात डिफिकल्ट वाटतो तुम्हाला? नाही नाही, असं काही नाही. पॉडकास्टरचा जो रोल आहे ना, तो खरा एक आपद्धर्म म्हणून एका विशिष्ट काळापुरता. म्हणजे झालं असं की मी देवेंद्रजींना मागच्या महाराष्ट्र निवडणुकीच्या आधी असं सुचवलं की असे अनेक विषय आहेत की लोकांपर्यंत ते नीटपणे पोचायचे असतील तर ट्विटर, इंस्टाग्राम ही जी नव समाज माध्यमं आहेत त्यांची क्षमता मर्यादित आहे, कारण तेथे वेळेचं बंधन आहे. ट्विटरवर काही तुम्ही लांबलचक बोलू शकत नाही. मग लांबलचक बोलता येईल अशी जागा कोणती आहे? तर ती पॉडकास्ट आहे. तर म्हटलं की असे काही पॉडकास्ट आपण केले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये एक अडचण अशी होती की नवीन कोणाला तरी सांगायचं तर तो त्याची निष्पक्षता सिद्ध करण्यामध्ये थोडा वेळ घालवतो, कारण पॉडकास्टर म्हटल्यानंतर आपण फार निष्पक्ष आहोत असं दाखवणं गरजेचं असतं. तर म्हटलं त्याच्यातनं गडबड होईल, कारण आपल्याला पक्षाच्या प्रचारामधले जे मुद्दे सहजपणे लोकांच्या समोर आलेले नाहीत ते आणायचे. जसं पोपटराव पवार आमच्या पॉडकास्टमध्ये आले होते किंवा उज्ज्वल निकम पॉडकास्टमध्ये आले होते. तर त्यामुळे उज्ज्वल निकमांनी जे जे केलं ते आम्हाला मांडायचं होतं आणि त्यांना सरकारने कशी साथ दिली. पोपटरावांचा जो आमचा शेतीविषयक किंवा पाणीविषयक जे काही प्रश्न होते जे देवेंद्रजींनी गावतळ्यांच्या माध्यमातून सोडवले ते मांडायचे होते. आणि पोपटराव त्याचे प्रत्यक्षदर्शी होते, पण ते काही तसे भाजपवाले नाही आहेत. हो, त्यामुळे मग अशा लोकांना बरोबर घेऊन आपण हे केलं पाहिजे. तर मला देवेंद्रजी म्हणाले की तुम्हीच करा, आणखी कोणाला कशाला सांगता. तर मग मी ते पॉडकास्टरच्या भूमिकेमध्ये गेलो
आणि सुदैव असं की ते चांगले यशस्वी ठरले. त्यामुळे दिल्लीत ज्यावेळी निवडणुका झाल्या महाराष्ट्रानंतर या वर्षाच्या प्रारंभी, त्यावेळी दिल्ली भाजपने मला असं सुचवलं की तुम्ही आमच्याही करता करा. क्या बात है. मग मी दिल्लीतल्या काही, जसे आमचे हरदीप सिंग पुरी आहेत, कारण ते नगरविकास खातं बरीच वर्ष त्यांनी सांभाळलं होतं, त्यामुळे त्यांना दिल्लीच्या नागरी प्रश्नांच्या संबंधात काही ना काही सखोल जाण होती. म्हणून मग त्यांच्यापासून आम्ही सुरुवात केली आणि मग दिल्लीतल्या अनेक लोकांबरोबर मी पॉडकास्ट केले. त्यामुळे तो एक काय म्हणू, एक या प्रवासातला एक टप्पा होता असं म्हणायला हरकत. जसं तुम्ही म्हणालात की मुळात पॉडकास्टरला निष्पक्ष आहे हे सिद्ध करावं लागतं, त्यात बराचसा त्याचा वेळ जातो. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही RSSच्या मुशीमध्ये वाढलेले आहात, त्याबद्दल अजिबात दुमत नाही आहे, सर्वांना त्याची कल्पना आहे. पण हे असं असताना देखील आपण सर्व जणांना एक हिअरिंग देत असता कायम. म्हणजे जे आपल्या विचारधारेच्या पलीकडची लोक आहेत, विरोधी विचारधारेतली आहेत, त्यांना देखील कुठेतरी वाटतं की इथं येऊन हलकं होता येतं. नाही. तर ही लवचिकता तुमच्यामधली फार प्रकर्षानं जाणवते. खरं म्हणजे कार्यकर्तेपणाच्या त्या सगळ्या स्वतःच्या, म्हणजे स्वतःला पुढे घेऊन जाणं किंवा घडणं जे काही म्हणतात, त्या घडवणुकीचा एक परिणाम आहे असं मी म्हणेन. मी विद्यार्थी परिषद असताना सुद्धा आमच्या व्यासपीठावर अनेक डाव्या विचाराची, समाजवादी विचाराची माणसं आम्ही बोलवत असू. मी गप्र प्रधानांचं एक उदाहरण नक्की सांगेन की प्रधानसाहेब म्हणजे विद्यार्थी परिषदेच्या व्यासपीठावर आले होते. माळगी प्रबोधितसुद्धा राम जोशी माजी कुलगुरू किंवा कुमार केतकर अशी अनेक मंडळी ही आमच्या व्यासपीठावर आलेली आहेत. त्यांनी त्यांचे विचार मांडले, अर्थातच त्याला काही अडचण नाही आहे. त्यामुळे हे जे वैचारिक आदानप्रदान आहे ते सुरू राहिलं पाहिजे. आपण वैचारिकदृष्ट्या एकमेकाचे विरोधक असलो तरी याचा अर्थ आपण शत्रू नाही आहोत ना. त्यामुळे शत्रुभाव मनामध्ये नाही आहे आणि त्यामुळे ती लवचिकता मला असं वाटतं की संघाच्या विद्यार्थी परिषदेच्या संस्कारातूनच मिळालेली आहे. त्यात काही, पुन्हा एकदा मी असं म्हणेन की खूप वैशिष्ट्यपूर्ण काही आहे असं काही नाही. पण एक मी पत्रकारितांच्या संदर्भामधलं माझं निरीक्षण जरूर या निमित्ताने मांडीन की आजकाल काय झालं आहे की पत्रकार मुख्यतः मुद्रित माध्यमं, प्रिंट मीडिया, पण इलेक्ट्रॉनिक मीडिया पूर्णपणे निर्लिप्त आहे असं मी नाही म्हणणार. काय आहे की आज समाज माध्यमांचा एवढा बोलबाला होण्यामागे जी काही 25 कारणं असतील त्यातलं एक कारण हे आहे की पत्रकार हे वृत्त देता देता विचारही द्यायला लागले. पत्रकारांनी विचार द्यावेत का नाही? जरूर द्यावेत. प्रिंट मीडियामध्ये त्यासाठी जागा आहे, तुमचं संपादकीय पान तिथे जरूर द्यावे. आज असं होत नाही. आज वार्तांकनामध्ये सुद्धा तुम्ही विचार भरवता आणि मी त्याला म्हणेन की एक पॉलिटिक्स ऑफ व्होकॅबलरी आहे. समजा डावी विचाराची मंडळी झेंडे करून रस्त्यावर उतरली असतील तर इंग्रजी वर्तमानपत्रवाला म्हणतो की मासेस वेअर ऑन द स्ट्रीट, आणि समजा भगवे झेंडे घेऊन उतरले तर ते म्हणतील होर्ड्स ऑफ पीपल, म्हणजे माणसांचे कळप. आणि तिकडे आता ही तुम्ही शब्दावली वापरता, यातनं तुमचं राजकीय आकस दिसतो. हे चुकीचं आहे. वाचक तुमच्या वृत्तांकनाकडे, वार्तांकनाकडे तुम्ही काहीतरी विचार द्यावा या अपेक्षेने बघत नाही. मी पण पत्रकारितेचा विद्यार्थी होतो. मी माणूस साप्ताहिकामध्ये नियमित स्तंभलेखन करायचो, आजही करतो काही स्तंभलेखन. पण मला असं वाटतं की पत्रकार म्हणून माझी निष्ठा बातमीशी असली पाहिजे. बरोबर. पण ती बातमीशी निष्ठा न राहता मी माझे विचार आणि वृत्त याचं एक भेसळ करून ते लोकांना जर मी सर्व करत असेन, वाढत असेन, तर तो वाचक म्हणून असलेल्या त्यांच्या अधिकारावर एक प्रकारे आघात आहे, त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे. खरं आहे की म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन हे आहे काय, काही पब्लिकेशन्समध्ये हे जाणून येतं अशा पद्धतीचं. पण जसं मी म्हटलं की संघाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही म्हणताय की असे विरोधी विचारधारेची लोक आलेली, तर कुठेतरी संघ हा सर्व समावेशक आहे याचं हे द्योतक तुम्हाला वाटतं का? निश्चितपणाने. आणि असं ना, मी तेच म्हटलं की एकम सत विप्रा बहुधा वदंती ही जी मुळात हिंदुत्वाची भूमिका आहे की सगळं शहाणपण माझ्याचकडे आहे असं नाही. सत्य एक आहे, त्याचं वर्णन करणारे विविध मार्ग आहेत. म्हणून आपण तिकडे केरळमध्ये ज्यावेळी वास्को द गामा आला त्यावेळी त्याचं स्वागत केलं. त्यामुळे मला म्हणण्याचा मुद्दा असा की जे जे म्हणून परदेशातनं इथे आले
त्या सगळ्यांचं आपण स्वागत करत गेलो. कधीही कोणाला आपण असं नाकारलं नाही आणि कधीही असं म्हटलं नाही की आमचा जो मार्ग आहे ईश्वराच्या उपासनेचा तोच एकमेव मार्ग आहे, माय वे और हायवे अशी भूमिका आपण घेतली नाही. मोनोपोली, आम्ही सांगू तेच, सत्याचा मार्ग हाच, मोक्षाचा मार्ग हाच, अशी आमची कधीही भूमिका राहिली नाही. हे जे हिंदुत्वाचं गमक आहे, म्हणजे मी त्यामुळे तर म्हणेन लोक वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिटेशन करतात, पण हिंदुत्व ही आध्यात्मिक लोकशाही आहे आणि त्यामुळे त्या लोकशाहीचा हाच संस्कार आहे की त्याच्यामध्ये विरोधी विचाराची माणसं जी असतील त्यांच्याबरोबरही आपलं मैत्र असलं पाहिजे, स्नेह असला पाहिजे. मतभेद जरूर असतील, पण मतभेद म्हणजे मनभेद नव्हे आणि वैचारिक मतभेद ज्याच्याबरोबर आहेत तो आपला शत्रू आहे असं मानण्याचं काही कारण. खरं तर जसं मी म्हटलं की तुम्ही हे बॅलन्स सांभाळून आहात, म्हणजे इथं विचारधारा सांभाळण्याचं बौद्धिक वर्ग देखील तुम्ही कंडक्ट करता आणि एका बाजूने राजकारणामध्ये देखील तितकेच सक्रिय. आता हे बॅलन्स करत असताना मला नेहमी असा प्रश्न पडतो की राजकारणामध्ये जर आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्याकडे साधारणतः 3 गोष्टी ह्या असणं हे क्रमप्राप्त आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे असं साधारणतः एक म्हटलं जातं मसल पॉवर, मनी पॉवर, आणि तिसरी म्हणजे कास्ट पॉवर किंवा कास्ट होल्ड. तुमच्याकडे तिन्ही नाही आहेत. यातलं तीनही म्हणजे कॅटेगरीवर तुम्ही बसत नसताना तुम्ही आपलं एक स्थान राजकारणामध्ये निर्माण केलेलं आहे. ह्याच्या मागचं गमक काय? नाही, मी काही फार मोठं स्थान निर्माण केलं असं मी म्हणणार नाही, तुम्हाला मानणारा जो फॉलोअर आहे तो मला असं वाटतं की साऊथ पासून ते आता म्हणजे दिल्लीपर्यंत आम्ही ऐकतो. नाही, म्हणून मी त्याच्याकडे एवढंच म्हणेन की ही सुद्धा आमच्या पक्षाची संघटनात्मक रचना जी आहे ना त्याची ही उपलब्धी आहे, त्याची ही देणगी आहे एक प्रकारे. की पक्षामध्ये नेहमी धनवानांनाच फक्त पुढे करायचं किंवा विशिष्ट समाजाच्या लोकांनाच एक प्रकारे पुढे आणायचं, बाकी समाजांना आपण नेहमी बाजूलाच ठेवायचं, असं आमच्या पक्षाने सामान्यपणे केलेलं नाही. कुठेतरी छोटं मोठं झालंही असेल, नाही असं नाही, पण सामान्यपणे सबका साथ सबका विकास हे जे मोदींचं सूत्र आहे ते संघटनेच्या बाबतीतही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारख्या अगदी कार्यकर्ता पातळीपासून काम करत असलेल्याला देखील या पक्षाने पुढे येण्याची संधी दिली, राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, संसदेमध्ये मला पाठवलं. त्यामुळे ही आमच्या पक्षाची जी संस्कृती आहे मला असं वाटतं की मी त्याला याचं श्रेय देईन. रामभाऊ म्हाळगी, प्रबोधिनीमध्ये आपण उपाध्यक्ष आहात. सध्या प्रबोधिनीच्या माध्यमातून मला असं वाटतं आपण डिजिटलकडे अधिक वळलेले आहात. गोव्यामध्ये आपलं सेमिनार आम्ही आत्ताच पाहिलं. खरं तर म्हणजे ह्याला 2 प्रश्न आहेत की एकतर डिजिटल किंवा आत्ता जी टेक्नॉलॉजी आहे ती आत्मसात करून त्याच्यामधून कशा पद्धतीने आपण आपला विषय हा व्यवस्थित लोकांसमोर मांडू शकतो, ही विचारधारा. म्हणजे असं मी तुमचं वय नाही काढत आहे, पण मला असं वाटतं की तुमचे मित्र हे तुमच्या वयाच्या अर्ध्या असलेली जो वर्ग आहे तो अधिक आहे असं म्हटलंच वावगं ठरणार नाही. अगदी जरूर माझ्या अनेक तरुणांशी खूप चांगला संवाद आहे. त्यांना जितकं शक्य असेल तितकं मदत म्हणा, छोटं मोठं मेंटरिंग म्हणा, हे करण्याकडे माझा कल आहे. याचं कारण मला असं दिसतं की आज बघतो आपण यांनी याला टोला लगावला, त्यांनी त्यांना म्हणजे वक्रोक्तीपूर्ण हे केलं, त्यांनी टॉन्टिंग केलं. ह्याच्या पलीकडे खूप करण्याजोगं आहे हो. टोली मारणं, टॉन्टिंग करणं, त्याची फिरकी घेणं किंवा असं हे 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 काही जीवन आहे का? नेत्यांकडे लोक सोल्युशन म्हणून खरं आहे, पण दुर्दैवाने नेते कार्यकर्ते त्यांना असं वाटतं की समाज माध्यमांमध्ये हे असंच करायचं असतं. आता एक माझा खूप चांगला मित्र आहे, आमच्या शाळेमध्ये होता तो. त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये समाज माध्यमाचा म्हणजे फेसबुकचा वापर करून जवळजवळ
15 गावांना टँकर मुक्त केलं. वा. म्हणजे फेसबुकचा आपण असाही वापर करू शकतो का नाही? नक्कीच. मग हे जे सकारात्मकतेचं सूत्र आहे ते आपण या पिढीपर्यंत मांडलं पाहिजे. म्हणून आम्ही हा डिजिटल डेमोक्रेसी डायलॉग गेली 3 वर्ष गोवा सरकारच्या मदतीने करतो आहोत. आणि त्यामुळे या सगळ्या तरुणांना देशभरातल्या, आता परवाच्या कार्यक्रमामध्ये 19 राज्यांमधले 94 क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स वा. हे तिथे आले होते. आणि त्यांच्या पुढे आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये काय घडलं ते मांडलं. तो जो तुमचा श्रीनगर आणि जम्मूला जोडणारा नवीन रेल्वे मार्ग झाला आहे त्याच्यावरचा जो पूल आहे बरोबर. चिनाब नदीवरचा, बरोबर. तो ज्यांच्या प्रतिभेमुळे साकारला त्या माधवी लता नावाच्या प्राध्यापिका आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरच्या, त्यांना बोलवून ते कसं घडवून आणलं ते सांगितलं. सेला पास ज्यांनी बनवला ते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे एक फार मोठे तज्ज्ञ आहेत या विषयातले, त्यांना आम्ही बोलावलं. त्याचबरोबर इतरही क्षेत्रातल्या अनेक लोकांना आम्ही बोलवून, मग तो जेंडर जस्टिसचा विषय असेल, कारण हे विषय लोकांपर्यंत पोचले पाहिजेत ना. किंवा आता नवीन जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तत्सम गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहेत याची चर्चा घडवून आणली. परराष्ट्र संबंधांच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. संरक्षण विषयात आपण कशी स्वयंपूर्णता मिळवली आहे ते आम्ही या सगळ्या वर्गाला सांगितलं. आणि त्यामुळे त्यांचं विचारविश्व अधिक समृद्ध करणं, अधिक व्यापक करणं, त्यांची क्षितिजं रुंदावणं असं आपण केलं तर ते त्यावर पॉडकास्ट करतील किंवा रील बनवतील किंवा अन्य काही करतील. आणि तसं घडलं. आम्ही शेवटच्या दिवशी काल त्या सगळ्यांना एक एक विषय दिले होते. जसा एक विषय होता की आपली कुटुंब व्यवस्था आणि ती जर अधिक भक्कम व्हायची असेल तर कसं स्त्री पुरुष सगळ्यांना न्याय देणारं वातावरण आपल्याला कुटुंबात निर्माण केलं पाहिजे. कोणी कोणाला गृहीत धरता कामा नाही आहे. व्यक्तिगतता राखली पाहिजे आणि कौटुंबिकताही जपली पाहिजे. त्यावर एक चांगलं एकाने रील बनवलं. स्वदेशी खादी हा विचार घेऊन एकाने रील बनवलं. त्यामुळे असं नाही, तुम्ही खाद्य पुरवलं तर आजची तरुण पिढी अधिक प्रतिभाशाली आहे, अधिक तत्परतेने ते उचलायला तयार आहेत. पण आपण त्यांच्या जोडीत काहीतरी टाकलं पाहिजे ना, तेवढं काम फक्त आम्ही केलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण सध्या करताय. सध्या ह्या म्हणजे टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त इतर कुठल्या उपक्रमांमध्ये सध्या आपण लक्ष देणार? छोट्या मोठ्या गोष्टी तर सुरूच असतात. गेल्या 3 वर्षांपासून आम्ही एक इंडियन जर्नल ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नन्स नावाचं एक रिसर्च जर्नल चालवतो आहोत. कारण आपण लोकशाहीची जननी असं आपल्या देशाचं वर्णन करतो आणि ते योग्यच आहे. परंतु या लोकशाहीच्या जननींनी गव्हर्नन्स किंवा शासकतेच्या बाबतीत जे काही केलं आहे, विशेषतः गेल्या 10-11 वर्षामध्ये जे झालं आहे ते लोकांसमोर आणलं पाहिजे. आज जगभर लोकशाहीविषयी एक प्रकारे भ्रमनिरासाचं वातावरण आहे की लोकशाहींनी काय मूल्यवर्धन, व्हॅल्यू ॲडिशन काय केलं, माझ्या ताटात काय वाढलं, असे प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागले आहेत. अशावेळी जे चांगले प्रयोग भारतामध्ये घडले, कोणत्याही राज्यात असतील केंद्रात असतील, ते ठळकपणे लोकांसमोर आणले पाहिजेत. म्हणून ते एक रिसर्च जर्नल आम्ही सुरू केलं. राजकारणात येण्याकडे तरुणांचा ओढा 25 वर्षापूर्वी होता त्यापेक्षा तो वाढला आहे. म्हणजे एक प्रकारे राजकारण गुंतागुंतीचं झालं आहे, पण तरुणांचा एक करिअर क्षेत्र म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढला आहे. मग त्यांना आपण काय सांगणार, म्हणून आम्ही एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशिप सुरू केली, IIDL. आणि त्यामध्ये आम्ही एक पदव्युत्तर कार्यक्रम देतो ज्याच्यामध्ये आम्ही लोकशाही, नेतृत्व आणि शासकता म्हणजे गव्हर्नन्स या तिन्ही विषयाचं शिक्षण देतो. ते काम सुरू आहे. त्यामुळे अशी छोटी मोठी कामं अनेक प्रकारची सुरू आहेत. त्याचबरोबर पक्ष सांगेल त्या पद्धतीने प्रशिक्षणाचाही उपक्रम चालतात. प्रबोधिनी ही एकमेव संस्था आहे ज्यांनी राजकीय नेत्यांच्या बरोबरीने काम करणारा जो त्यांचा सहाय्यक असतो, मंत्री असेल, पदाधिकारी असेल, त्या सहाय्यकाच्याही मनाबुद्धीची मशागत केली पाहिजे ना. कारण हा सहाय्यक अनेकदा नेत्याच्या विकासाला वा विनाशाला कारणीभूत ठरतो. अगदी बरोबर. मग त्याची काळजी कोणी घ्यायची? तर आमच्याकडे एक अतिशय व्यवस्थित, सुविहित, रचनाबद्ध, स्ट्रक्चर्ड असा कोर्स आहे की पॉलिटिकल असिस्टन्स जो असतो तो कसा आपण देऊ शकतो. हा असिस्टन्स थोडासा काही वाचाळवीरांना देखील द्यावा असं तुम्हाला वाटतं का? हा त्याचा भाग आहे. त्यामुळे खरं म्हणजे पॉलिटिकल असिस्टंट जो कोणी आहे त्यांनी बोलताच कामा नये. त्याचं काम प्रॉम्प्टरचं आहे, पडद्यामागचं आहे. पण आता काय झालं, घाई झाली, कधी कधी लोकांना आपणच ॲक्टर आहोत असं वाटायला लागतं, त्यातनं गडबडी होतात. म्हणून मग त्याच्यावरती योग्य संस्कार करणं, त्याची काळजी घेणं हा देखील आपल्या उपक्रमाचा भाग.
इंडियन काउन्सिल फॉर कल्चर रिलेशन्स अर्थात ICCRमध्ये तुम्ही 5 वर्ष अध्यक्ष होतात. म्हणजे मला वाटतं तो पण एक व्यापक असा अनुभव, समृद्ध असा अनुभव आपला राहिलेला आहे. तर त्या संस्थेबद्दल काय सांगाल, तुमच्या कामगिरीबद्दल, आणि चॅलेंजेस असं तुम्हाला कुठले वाटले की त्यावर लक्ष दिलं पाहिजे असं वाटतंय? हा, म्हणजे मला आमच्या सरकारने, पंतप्रधानांनी 2 टर्म्स म्हणजे 6 वर्ष काम करण्याची संधी दिली. आणि मी असं म्हणेन की हे एक फार मोठं काम आहे. म्हणजे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद तशी म्हटलं तर जरी एक संस्था असली तरी भारतीय संस्कृतीची जगाला एक व्यवस्थित ओळख करून देणं, जगाचं त्याविषयीचं आकलन हे अधिक समृद्ध करणं हे एक मोठं काम आहे. आज काय झालं आहे की भारताविषयी आकर्षण जगात सगळीकडे आहे. याचं कारण आपली, ज्याला आपण कलरफुल म्हणतो, अशी रंगीत संगीत संस्कृती, त्याची जी अभिव्यक्ती आहे, सणासुदीला ज्या पद्धतीने अनंत गोष्टी त्याच्यामध्ये, आपलं संगीत आहे, नाटकं आहेत, आपले नृत्यकला आहे, आपली कारागिरी आहे, सगळं आहे. त्यामुळे आकर्षण आहे. पण ज्याला आपण सौम्य संपदा किंवा सॉफ्ट पॉवर म्हणतो, ती नुसत्या आकर्षणातून निर्माण होत नाही, त्याला आकलनाची जोड द्यायला पाहिजे. भारताविषयी अजूनही जगभर जे नसायला हवेत असे बरेच गैरसमज आहेत. भारताविषयीचं आकलन अतिशय प्राथमिक पातळीवरचं आहे. आता ते समृद्ध करण्यासाठी आपण काही प्रयत्न केले नाही तर दुसरं कोण करणार आहे? आपणच करायला हवे. म्हणून सांस्कृतिक संबंध परिषदेचं काम महत्त्वाचं आहे. आणि त्यातनं आम्ही अनेक उपक्रम नव्या, म्हणजे एक प्रकारे त्या संस्थेच्या गेल्या 75 वर्षाच्या इतिहासात प्रथमच घडले. जसं एक छोट्या उपक्रमाचा मी उल्लेख करतो की आम्ही जगभरात जेवढी म्हणून भारतीय उपहारगृह चालतात, आणि मला असं वाटतं की जगामध्ये एकही देश असा नसेल की ज्याच्या राजधानीमध्ये भारतीय उपहारगृह नाही. खरं. पण भारतीय उपहारगृह आहे याचा अर्थ भारतीय संस्कृती तिथे पोचली आहे ना, भारतीय खाद्यजीवन पोचलं आहे. आणि आता कसं झालं आहे की इंडियन रेस्टॉरंट हा एक ब्रँड झाला आहे. नक्कीच. आणि त्यामुळे आपल्या शेजारचे पाजारचे जे देश आहेत ते पण इंडियन इंडियन रेस्टॉरंट म्हणूनच दाखवत नाही, शोधणं वेगळं. हो, दाखवतात ते स्वतः चालवतील. म्हणजे आपला खरंय, समजा पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, यातला एखादा तरुण तिथे जर रेस्टॉरंट चालवेल तर तो त्याला नाव देतो इंडियन रेस्टॉरंट, कारण त्याच्या देशाचं नाव दिलं तर कोणी येईल असं येणारच नाही. बरोबर. त्यामुळे मग जे खरे भारतीय इंडियन रेस्टॉरंट चालवत आहेत त्यांना मदत करणं, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणून मग आम्ही त्यांच्याकरता एक अन्नपूर्णा प्रमाणपत्र योजना सुरू केली की असं चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करण्याकरता त्याला अन्नपूर्णा प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आणि हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने आता विकसित होतो आहे. हळूहळू त्याच्यामध्ये बाकी गोष्टी ज्या भारतीय आहेत त्या घातल्या पाहिजेत. म्हणजे जे आमचे निवड मंडळाचे सदस्य होते त्यातल्या एकाने मला सांगितलं की भारतीय अन्नपदार्थ देणं पुरेसं नाही, भारतीय अन्नपदार्थ हे भारतीय पद्धतीने वाढले गेले पाहिजेत. तर मी म्हटलं म्हणजे काय? तर म्हणे ही जी आपली आत्ताची परंपरागत पद्धत झाली आणि भारतात ती दुर्दैवाने तीच स्थिरावली आहे. नाही, ती पद्धत म्हणजे सुरुवातीला ॲपेटायझर, त्यानंतर स्टार्टर, मग मेन कोर्स आणि शेवटी डेझर्ट. ही पूर्णपणे विदेशी आणि आपल्या पिंड प्रकृतीला न शोभणारी किंवा न रुचणारी अशी पद्धत आहे. भारतात बघा, आपण कुठेही कोणाच्याही घरी गेलो, ट्रेडिशनली परंपरेने ग्रामीण भागात गूळ पाणी देऊन स्वागत केलं जायचं. बरोबर. गूळ का खायचा? तर तो तुमची पचनक्रिया अधिक सुलभ करतो पुढे येणाऱ्या पदार्थांकरता. म्हणून डेझर्ट शेवटी नाही, डेझर्ट आधी खाल्लं पाहिजे एक प्रकारे. आधी तोंड गोड केलं पाहिजे, मग पुढचं सगळं. तर असे जे छोटे छोटे नुआन्सेस आहेत, ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्यातनं भारतीय संस्कृतीचं आकलन वाढेल. पण ते मुळात आधी आपण समजून घेतलं पाहिजे. गुळ हा उष्ण असतो आणि आपण म्हणतो ना की ती जी आग असते भुकेची, ती प्रज्वलित राहिली पाहिजे, तेव्हा तुम्ही ते पूर्ण अन्न ग्रहण करू शकाल. अगदी 100%. त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकाईचे मुद्दे आहेत ते आज पाश्चात्तीकरणाच्या आणि एक प्रकारच्या अमेरिकीकरणाच्या लाटेमध्ये आपल्याच लोकांना आपण नव्याने सांगण्याची गरज आहे. त्यामुळे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचं काम खूप महत्त्वाचं आहे, तितकंच खूप कठीण आहे. जसं तुम्ही आता अमेरिकेतलं किंवा इतर देशांमधली उदाहरणं दिलीत, तुम्हाला काय वाटतं गेल्या 11 वर्षांमध्ये भारताकडे बघण्याची एक नजर किंवा एक टेंडन्सी जी आहे ती किती बदललेली आहे? मोदींचं कार्य ह्याच्यामध्ये किती तुम्हाला मोलाचं वाटतं? असं आहे की भारताने भारत म्हणून स्वतःला ॲसर्ट करणं
हे मला असं वाटतं की गेल्या 11 वर्षात जेवढं घडलं आहे तेवढं त्याच्या आधीच्या स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या इतिहासामध्ये तितक्या ताकदीने घडू शकलं नव्हतं. तो फरक जाणवायला लागेल. निश्चितपणाने. याचं कारण असं की आता भारताचे पंतप्रधान कुठल्याही देशात गेले तरी ते भारतीय भाषेत बोलतात का नाही? हेच व्हायला हवं. आमच्याकडे जर फ्रान्सचा अध्यक्ष येऊन फ्रेंचमध्ये बोलत असेल किंवा चीनचे पंतप्रधान चायनीजमध्ये बोलत असतील तर आपण कशाला इंग्रजीत बोलायचं? साधा सोपा मुद्दा आहे. पण तोही आकलन होऊन तो अंमलात यायला मोदींना सत्तेची सूत्र घ्यावी लागली. त्यामुळे भारत म्हणून जगाच्या पाठीवर स्वतःला ॲसर्ट करतो आहे. एकाच वेळी आपण इस्रायलशी आणि पॅलेस्टाईनशी मैत्री करतो आहोत. एकाच वेळी आपण युक्रेन आणि रशिया दोघांशीही संबंध राखून दोघांनाही हे ठामपणे सांगण्याचा एक प्रकारे कोणताही संकोच आपले पंतप्रधान करत नाही आहेत. कोणतं काय सांगण्याचा की दिस इज नॉट द टाईम ऑफ वॉर, दिस इज नॉट द इरा ऑफ वॉर, हे दोघांनाही सांगतो आपण. आपली ती क्षमता आहे. आणि त्यामुळे भारताबद्दलचा आदर, भारताच्या शक्तीबद्दलची जाण आणि भारतामध्ये लोकशाही शासन अधिक सुविहितपणे आणि मुख्य म्हणजे ज्याला आपण परिणामकारक म्हणू, डिलिव्हरिंग डेमोक्रेसी, हे कसं घडतं आहे हे लोकांना आता माहिती झाले. म्हणून परदेशातले लोक, मग ते व्हिएतनामचेही असतील किंवा इकडे सौदी अरेबियातले असतील किंवा आणखीन लॅटिन अमेरिकेतले असतील, इथे येऊन त्यांना आकर्षक काय वाटतं की तुमचं भाजी विक्रेता जे काय भेंडी, कांदा, बटाटा विकतो, पैसे कसे घेतो? तर UPI घेतो. आता हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, पण आपण ते करून दाखवलं. तळागाळापर्यंत आर्थिक साक्षरताही पोचवली आणि संसाधनं त्याला अधिक चांगल्या पद्धतीने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मागच्या निवडणुकीच्या आधी आम्ही काही सर्व्हे केला होता. त्यात आम्हाला कोपऱ्यावर जे छोटे छोटे स्टॉल्स असतात त्यांनी सांगितलं की या UPIमुळे काय झालं की आमची बचत वाढली. आणि आता कोणी आम्हाला, पूर्वी काय व्हायचं, ₹1.75 असतील तर सोडून दे रे, ₹1.5 घे. आता असं कोणी करू शकत नाही ना, कारण सुटे देण्या घेण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. त्यांनी फक्त टाईप करायचं की ₹1.75 किंवा जे काय असेल. त्यामुळे बचत वाढली. कोणी आम्हाला आता एक प्रकारे फसवू शकत नाही अशी स्थिती झाली. आमच्या गैरसोयीचा लाभ घेण्याचा असा जो इरादा असतो तो आता संपुष्टात आला. असे अनेक फायदे. अमेरिकेशी आपले संबंध हे थोडेसे ताणले गेलेले आहेत. या संबंधांकडे आपण कसं पाहता? असं ही एक फेज आहे, हा एक टप्पा आहे. मला असं वाटतं की जगातला सगळ्यात मोठा म्हणजे भौगोलिकदृष्ट्या असा लोकशाही देश आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे भारत, यांच्यामधले संबंध हे निश्चितपणाने सकारात्मकच राहतील. आत्ता स्वाभाविक आहे, तणाव आहेत, उतार चढाव सगळ्याच संबंधांमध्ये असतात. परंतु मला खात्री आहे की योग्य भूमिका कोणती याचा विवेक आमचे सर्व मित्र दाखवतील आणि भारताची जी विश्वमित्र बनण्याची जी इच्छा आहे, सगळ्यांशी संबंध राखण्याची जी इच्छा आहे, त्याचा सन्मान ठेवला जाईल अशी मला आत्ता तरी खात्री वाटते. थोडा वेळ लागेल, कारण मी म्हटलं तसं उतार चढाव असतातच, पण कालांतराने हे होईल असं माझ्यासारख्याला वाटतं. तुम्हाला असं वाटतं का की गेल्या 11 वर्षांमध्ये मोदींनी परराष्ट्र धोरण जे एका विशिष्ट दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता, त्या दिशेचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली असं आपल्याला वाटतं? अजिबात नाही. मोदींनी जे काही मी काही परराष्ट्र धोरणाचा फार मोठा अभ्यास करणारा आहे असं नाही, पण माझ्यासारख्याला असं वाटतं की पूर्वी काय व्हायचं की राष्ट्रीय राजकारणाची छाया आपल्या परराष्ट्र संबंधांवर असायची. आज त्या छायेतून आपण त्याला मुक्त केलं आहे. म्हणून पंतप्रधान, मग आम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे, पॅलेस्टाईनलाही जातात आणि इस्रायलला देखील जातात, कारण आपली सगळ्यांची चांगले संबंध ठेवण्याची भूमिका आहे. त्यामुळे मला उलट असं वाटतं की भारतीय परराष्ट्र धोरणाला एक प्रकारे एका बाजूनी वळवण्याचे जे प्रयत्न इतिहास काळात झाले होते, त्याच्यामधलं जे संतुलन आहे ते मोदींच्या काळात आणलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत प्रथम ही केंद्रवर्ती भूमिका आहे. त्यामुळे आम्ही या गटाचे का त्या गटाचे, ब्रिक्सचे का आणखीन कुठल्या ह्याचे, आम्ही सगळ्यांचे आहोत. इनफॅक्ट तुम्हाला आठवत असेल कदाचित 2014मध्ये पंतप्रधान ज्यावेळी प्रथम संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला गेले, सप्टेंबरमध्ये, आता ती सुरू आहे, त्यावेळी त्यांनी एक विधान केलं. ते म्हणाले की मी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रामध्ये नवीन आहे आणि मला असं सांगण्यात आलं, मी वाचतो आहे की काही संघटना आहेत त्यांचं नाव आहे G20, कोणी आहे G7,
कोणी आहे G70. तर माझ्यासारख्याच्या हे मनात आलं, पंतप्रधान म्हणतायत की मानवतेच्या कल्याणाच्या काही विषयांबद्दल आपण एखादा G-all असा का नाही उत्पन्न करू शकत. हे भारतीय पंतप्रधानांनाच वाटू शकतं आणि हे मोदींसारखा माणूसच प्रभावीपणे जगाच्या पाठीवर मांडू शकतो, जगाच्या वेशीवर हे गाऱ्हाणं एक प्रकारे मांडू शकतो. आणि त्यामुळे आपली भूमिका ही G-allच आहे. म्हणजे उगाच नाही आपण वसुधैव कुटुंबकमचं सूत्र घेऊन G20 जी परिषद झाली त्याच्यामध्ये अतिशय उच्चरवानी ही भूमिका मांडली. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेत आल्यापासून अमेरिकेची संस्कृतीच बदलते असं आपल्याला वाटतं? असे मी म्हटलं तसं अमेरिकेच्या राजकीय इतिहासात तो सुद्धा हा आत्ताचा कालखंड ही एक फेज आहे, हा एक टप्पा आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं राजकारण यावर जी जगामध्ये चर्चा आहे, जे जगातल्या सगळ्या अभ्यासकांचं मत आहे, मला असं वाटतं की त्याच्यात निश्चितपणाने काही तथ्य आहे. पण पुन्हा एकदा ही एक फेज आहे, ह्या काही अमेरिकेच्या नित्य भूमिकेचा भाग आहे असं मला वाटत नाही. खरं तर भारताच्या शेजारी म्हणजे आपल्या शेजारी चीन आहे, रशियाशी सुद्धा जसे आपले संबंध म्हणजे चांगलेच आहेत, इराणशी देखील आपण वेळोवेळी त्यांची साथ घेत असतो, त्यांना साथ देत असतो. ह्या तिन्ही देशांशी अमेरिकेचे संबंध हे वाईट आहेत किंवा सध्या फार ताणले गेलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे बॅलन्स करत असताना जी कसरत होते, भारत ती कशी सांभाळतो असं वाटतं तुम्हाला? याचं कारण काय आहे की परंपरेने सुद्धा आणि आता पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत विशेषतः रशियाला हे माहिती आहे की आपले इरादे काय आहेत, आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत, आपण काय आहोत. म्हणजे रशियाशी तर आपले खूप प्रगाढ आणि जुने पारंपरिक संबंध आहेत. चीनला देखील याची जाणीव आहे की भारत सहजासहजी आपण त्याला नमवू शकणार नाही. त्यामुळे गेल्या 10 वर्षात जे काही घडलं ते चीनने अनेकदा कुरापती काढण्याचा प्रयत्न केला, पण भारत शांत राहिला, पण ठाम राहिला. आपण कधीही त्यांच्या कागाळ्या तशा निमूटपणे मान्य केल्या असं घडलेलं नाही. त्यामुळे भारताची भूमिका ही भारत प्रथम ही आहे. आम्ही विद्यार्थी परिषद असताना एक घोषणा द्यायचो की हम किसी को छेडेंगे नहीं, पण दुसरा कोणी आम्हाला छेडत असेल तर हम किसी को छोडेंगे नहीं. मला असं वाटतं की हीच भारताची परराष्ट्रविषयक भूमिका आहे की आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही, आम्ही कुणाची कागाळी करणार नाही, पण तुम्ही आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ केली किंवा तुम्ही आमचा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपमर्द केला किंवा भारताची नाचक्की होईल, भारताच्या हिताला बाधा येईल असं काही केलं तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. राहुल गांधी यांच्याकडे जर आपण पाहिलं तर सध्या ते ज्या पद्धतीचं राजकारण करतायत, खरं तर झेन जी ही जी संकल्पना आहे तशी सकारात्मक आहे, पण ते त्याचा कुठेतरी अराजकवादी अशा पद्धतीनं किंवा अशा अर्थानं ते वापरतात. याकडे आपण कसं पाहता? असं आहे की अशी अपेक्षा होती की 101 खासदारांच्या पाठबळावर जे आपल्या संसदेमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले आहेत ते राहुल गांधी थोड्या परिपक्वतेने आता राजकारणामध्ये काही गोष्टी मांडतील. पण सर्व बाजूंनी आणि सदा सर्व काळ निराशेचा सामना करावा लागल्यामुळे त्यांनी आता आपली जी निवडणूक यंत्रणा आहे, निवडणूक व्यवस्था आहे, त्यालाच एक प्रकारे आव्हान देण्याचं एक दुस्साहस केलेलं आहे. आणि झेन झी ज्याच्याकडे ते फार आशेने बघतायत, त्यांना असं वाटतं की अमुक देशात ते घडलं, तमुक देशात ते घडलं, तर इथेही ते घडेल, अशा एका भाबड्या संकल्पनेमध्ये ते रममाण आहेत, स्वनिर्मित अशा. वस्तुस्थिती तशी नाही. आणि त्यामुळे हे राहुल गांधींनी समजून घेतलं पाहिजे की भारतीय आणि जागतिक परिस्थितीमधलं जे मौलिक अंतर आहे ते आपल्या गव्हर्नन्समध्ये आहे. आपला जो गव्हर्नन्स आहे तो लोकांना काही ना काही उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, मग गरिबांना अन्न असेल, आता प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणारी घरं असतील किंवा तरुणांच्या रोजगाराचा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर आज ज्याला आपण उद्योजकता किंवा एंटरप्रेन्युअरशिप म्हणतो त्याला ज्या पद्धतीचा वाव मिळतो, संशोधनासाठी ज्या प्रकारच्या रचना सरकारने केल्या आहेत, मुद्रासारख्या किंवा साधा फेरीवाला भाजी विक्रेता आहे तर त्यालाही काही ना काही
आर्थिक मदत मिळाली पाहिजे, या दृष्टीने ज्या काही रचना केल्या आहेत, या सगळ्यामुळे मला असं वाटतं की भारतातला तरुण हा अधिक सकारात्मक रचनात्मक विचार करणारा आहे आणि तो अशा पद्धतीने अकारण किंवा काहीतरी तात्कालिक कारण घेऊन एकदम अन्य देशांमध्ये जे घडतं त्याचं अनुकरण करेल अशा मानसिकतेत येण्याची शक्यता मला वाटत नाही. राहुल गांधींना जे काही म्हणायचं आहे मला असं वाटतं की ते एक दिवा स्वप्न आहे. बरं, संसदेचा तर मला वाटतं आता या अनुषंगाने विषय येणं स्वाभाविक आहे. संसदेमध्ये जे कामकाज चालतं अगदी अटलजी आणि अडवाणी असल्यापासून आपण फार जवळून पाहिलेलं आहे. त्यावेळेचं वातावरण संसदेचं आणि आत्ताचं ह्या संसदीय संस्कृतीमध्ये जो बदल झालेला आहे त्याकडे कसं पाहता? असं आहे, मी 6 वर्षच फक्त संसदेत होतो, पण राजकारणाचा मी विद्यार्थी आहे, राज्यशास्त्राचा. त्या दृष्टीने मी बघतो तर मला असं वाटतं की संसदेमध्ये विरोधी पक्षांनी जी भूमिका घ्यायला हवी रचनात्मकतेची, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने निराशेने ग्रसित झाल्यामुळे असेल, काही असेल. पण आज कसं झालं आहे, म्हणजे मला त्याही वेळी दुःख व्हायचं ज्यावेळी मी राज्यसभेत होतो त्यावेळी, आणि आजही मला असं वाटतं की अनेक लोकसभा राज्यसभा सदस्यांना ही वेदना मनामध्ये असेल की संसदेचं कामकाज चालावं असं ज्यांना वाटतं त्यांची बहुसंख्या आहे. चालू नये अशा इराद्यांनी जे गोंधळ घालतात ते अल्पसंख्यक आहेत. पण होतं काय, लोकशाहीचा पूर्णपणे अपमान करून एक प्रकारे मुठभर लोक संसदेचं कामकाज बंद पाडतात. हे आमच्या देशातल्या सर्व मतदारांचा उपमर्द करण्याजोगं आहे. त्यांचे प्रश्नच आम्हाला मांडता येत नाहीत अशी स्थिती होते. आणि म्हणून संसदीय कार्यपद्धतीमध्ये काहीतरी सुधारणा करून अशा पद्धतीने संसदेच्या कामकाजामध्ये खोडा घालणारे, अडथळा निर्माण करणारे असे जे आहेत, या तत्वांना, या प्रकारच्या व्यक्तींना, प्रवृत्तींना कशा पद्धतीने आपल्याला एक प्रकारे शिस्त लावता येईल याबद्दल गांभीर्याने आणि सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. आज देशामध्ये 5-6 राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकार आहेत, तिथेही तर कामकाज चाललंच पाहिजे ना. भारतीय जनता पार्टीची अशी भूमिका कधीही राहिलेली नाही. तेलंगणामध्ये आम्ही चांगल्या संख्येत आहोत, पण कामकाजच चालू द्यायचं नाही असा आमचा इरादा नाही. क्वचित कधीतरी हे शस्त्र देखील वापरावं लागतं, पण ते अपवादात्मक स्थितीत, आपद्धर्म म्हणून. याचा जरी विवेक विरोधी पक्षांनी संसदीय राजकारणात बाळगला तरी मला असं वाटतं की लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत संसदेकडून त्याची पूर्तता होईल. संसदपट्टू म्हणून नेमकी काय चॅलेंजेस असतात, आणि खासदार म्हणून वावरत असताना देखील मला वाटतं काही लिमिटेशन्सही येत असतात आपल्यावर, म्हणजे आचरणामध्ये म्हणा, अनेक गोष्टींमध्ये. तर ते कसं असतं, आणि खास करून तुम्ही मुंबईतले आहात, महाराष्ट्रातले आहात, तर महाराष्ट्राची संस्कृती आणि दिल्लीमध्ये राहणं म्हणजे किमान 100 दिवस तर साधारणतः आपलं अधिवेशन चालू असतं. तर म्हणजे अर्ध्या वर्षाहून अधिक काळ हा आपण दिल्लीमध्ये असतो. तर हा सांस्कृतिक बदल तुम्ही कसा पाहिलात? नाही, असं काय, असं आहे, दिल्ली शेवटी दिल्ली आहे, राजधानी आहे. आणि दिल्लीमध्ये असं म्हणतात महाराष्ट्राच्या माणसाचं मन दिल्लीत रमत नाही. हे एक आहे असं काही मला सुरुवातीला प्रत्येकाला वाटतंच ना की मुंबईची गती, मुंबईच्या जीवनाचं जे एक वेगळेपण आहे ते आपण मिस करतोय असं आपल्याला दिल्लीमध्ये वाटतं. ही गोष्ट खरी आहे. पण इथे जर गती आहे तर तिथे एक गरिमा आहे, त्याचा एक रुबाब आहे दिल्लीच्या राजकारणाचा, आणि सर्वदूर त्या दबदबा आहे. दिल्लीमध्ये आहोत या वास्तवाचा दबदबा सर्व वातावरणात असतो. त्याच्याशी आपण जोडून घेतलं पाहिजे. त्यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज नाही. आपण हिंदीत चांगलं बोलायला शिकलं पाहिजे, इंग्रजीशी मैत्री केली पाहिजे, थोडंसं वाचन लेखन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. एवढं मोठं ग्रंथालय आहे, जवळजवळ 14 कोटी पुस्तकं आहेत. म्हणजे इथे गती आणि तिकडे नीती. हा, नीती आहे तिथे, आणखीन प्रगती करण्याचा देखील वाव आहे. त्यामुळे तो काही मुद्दा नाही आहे. आणि संसदेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची उपस्थिती. आज लोक असं मानतात की आपण एक अर्धवेळ खासदार आहोत. असं अर्धवेळ नाही, तुम्हाला पूर्ण वेळ त्याला न्याय दिला पाहिजे, रुची घेतली पाहिजे, इंटरेस्ट घेतला पाहिजे, स्वतःहून चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे, वेगवेगळे प्रश्न आपण मांडले पाहिजेत. संसदेत समजा मांडता येणं अवघड असेल, पत्र लिहून मांडा, तुम्हाला कोणी रोखलं आहे. संसदीय समित्यांमध्ये भाग घेतला पाहिजे, हिरिरीने आपली भूमिका मांडली पाहिजे. प्रत्येक विषयात तुमचं स्वतःचं असं काहीतरी चिंतन असलं पाहिजे, म्हणणं असलं पाहिजे.
मग त्यासाठी ते म्हणणं निर्माण कधी होईल, तुमचं आकलन होईल तर होईल. त्यामुळे संसद सदस्य म्हणून काम करताना मला असं वाटतं की या सगळ्या विषयांचा विचार करून आपल्याला त्या दालनामध्ये प्रविष्ट व्हायला. खरं तर आपण ठाण्यामध्ये आहात, गेली अनेक वर्ष आपण ठाण्यात राहता. ठाण्याचं ट्रॅफिक आणि ठाण्याची संस्कृती ह्या दोन्ही विषयावर बोलावं तितकं कमी असं आहे. कारण मला असं वाटतं की ठाण्यामध्ये जी सांस्कृतिक कला जोपासली जाते, संस्कृती ज्या पद्धतीनं जोपासली जाते, मला वाटतं की तितक्या मोठ्या प्रमाणावर मुंबईतल्या काही ठराविक पॉकेट्समध्येच तुर्तास ती जोपली जाते. आणि अर्थात ठाण्याची ट्रॅफिकची समस्या, लुईसवाडीमध्ये आपण राहता, काय सांगाल? असं आहे की ठाण्याच्या ट्रॅफिकचं मूळ कारण हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टनी त्यांची जहाजांच्या मध्ये माल चढवण्याची उतरवण्याची क्षमता वाढवल्यामुळे त्याचा ताण ठाण्यावर आला आहे. काय झालं की त्या बोटींमध्ये जो माल जातो किंवा तिथून येणारा माल जिथे जातो ते जागा कोणत्या आहेत? त्या जागा एकतर उत्तर महाराष्ट्रात आहेत जिथे आग्रा रोडनी आपण जातो, नाहीतर गुजरातमध्ये आहेत ज्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ठाणं क्रॉस करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला किंवा मुंबई अहमदाबाद रस्त्याला लागावं लागतं. त्यामुळे या दोन मोठ्या औद्योगिक टापूंमध्ये जाणारा आणि त्या टापूंमधून येणारा माल हा ठाण्याला ओलांडूनच जावं लागतं त्याला. त्यामुळे ठाण्याला लाभ काही नाही, परंतु या सगळ्या देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या या प्रक्रियेमध्ये ठाण्याला सहभागी व्हावं लागतं. त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आणि त्याचा ताण येतो, त्यातनं ट्रॅफिक जाम निर्माण होतात. एवढ्या मोठ्या ट्रक्स इतक्या मोठ्या प्रमाणात अहोरात्र ठाण्याच्या मुख्य रस्त्यांवरून जाव्या लागतात, कारण पर्यायी रस्ता आपण त्याचा विचारच केलेला नव्हता. चांगली अशी गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आता विरारहून थेट JNPT जाता येईल अशा प्रकारच्या रस्त्याचा एक संकल्पनात्मक विचार केलेला आहे. त्याला गती मिळाली आहे. मी खासदार असताना सुद्धा रोरोच्या पद्धतीने आपल्याला हे रेल्वेवरती हा ताण देता येईल का याची चाचणी घेतली होती, पण रेल्वेच्या मार्गावरचे काही जे पूल आहेत त्याची उंची कमी असल्यामुळे तो रोरोचा प्रयोग यशस्वी झाला नाही. अन्यथा वसईला ह्या सगळ्या ट्रक्स आपण ट्रेनच्या म्हणजे मालगाडीच्या त्या प्लॅटफॉर्मवर घेऊ शकलो असतो आणि तिथून त्या JNPT गेल्या असत्या. त्यामुळे ही समस्या खूप गुंतागुंतीची आहे, तिला थोडा वेळ लागेल. ठाणेकरांच्या सहनशीलतेची थोडी परीक्षाच आहे असं मी म्हणेन, पण दुर्दैवाने त्याला इलाज नाही. ठाण्याच्या संस्कृतीकडे मी येणारच आहे, पण आता तुम्ही रोड्स किंवा इन्फ्रा याचा विषय काढलात म्हणून हा प्रश्न नक्कीच येतो की गेल्या 11 वर्षांमध्ये मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीनं बदललेलं आहे त्याकडे कसं पाहता? देवेंद्र फडणवीस यांच्या या विजनकडे आपण कसं पाहता? आणि आता जसं तुम्ही म्हणतात की ठाण्याला सुद्धा ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी म्हणून काही रस्ते किंवा काही तरतुदी या प्रस्तावित आहेत, यांच्याकडे कसं पाहता? किती काळानंतर ठाणे देखील या सगळ्यातून मुक्त होईल असं तुम्हाला वाटतं, म्हणजे ट्रॅफिक या समस्यांपासून? ही एक प्रकारे शर्यत आहे. म्हणजे एका बाजूने लोकसंख्याही वाढते आहे किंवा निदान ती कमी होत नाही आहे, आणि दुसऱ्या बाजूने त्या लोकसंख्येचा ताण येतो आहे. त्यामुळे त्या ताणाला हलकं करण्याकरता आपण नवीन संरचना निर्माण करतो आणि त्या निर्माण झाल्यावर ताण आणखी वाढल्यामुळे पुन्हा काहीतरी करावं लागतं, असं होतं आहे. आत्तापर्यंत कधीच मला असं वाटतं की ठाणे ते बोरिवली असा जो भुयारी मार्ग आता होतो आहे त्याचा विचारच झाला नव्हता. मग तो एवढ्या वर्षात होऊ नये याला खरं म्हणजे काही कारण नव्हतं ना. किंवा जो किनारी महामार्ग आता मुंबईमध्ये सुरू झाला आहे, किनारी मार्ग, ठाणेकर हे सर्वाधिक मुंबईमध्ये रोजगारासाठी येतात दैनंदिनी निश्चितपणे. आणि मुंबईच्या मी तर असं म्हटलं मागच्या लोकसभा निवडणुकीतल्या प्रचाराच्या दरम्यान की मुंबईच्या प्रश्नांचं उत्तर हे मुंबईच्या उत्तरेला आहे आणि मुंबईच्या उत्तरेला ठाणं आहे. त्यामुळे ठाण्यावर आपण अधिक एक प्रकारे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी जी आहे MMRDA ही खरं म्हणजे ठाणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी सारखी असायला हवी. याचं कारण ठाण्याचा विकास जेवढा आपण करू संरचनात्मक तेवढा मुंबईवरचा ताण कमी होईल. बरोबर. त्यामुळे या पद्धतीने विचार केला पाहिजे. आणखीन दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याकडे तुम्ही लक्ष वेधलं होतं तो ठाण्याच्या संस्कृतीचा. याचं कारण ठाणं हे ठाणं म्हणजे एका जागी स्थिर आहे, श्रीस्थानक, आणि त्यामुळे त्याच्या सांस्कृतिक मुळांचा जो जमिनीत रुजलेला भाग आहे तो इतका घट्ट आहे की त्यामुळे ठाण्याने आपलं मराठी पण हरवलेलं नाही. ठाण्याने आपल्या स्वतंत्र ओळखीचा विलय मुंबईच्या ओळखीमध्ये केलेला नाही.
मुंबईकर वेगळे, ठाणेकर वेगळे. त्यामुळे ही वैशिष्ट्ये आहेत ठाण्याची आणि त्यामुळे ठाण्याला एक गाव पण आहे, जुन्या गावांना असायचं तशा प्रकारचं. आणि त्याचबरोबर आधुनिकतेशीही नाळ जोडून मराठी लोक आहेत, पण परप्रांतीय देखील जे येत आहेत ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत एक प्रकारे. त्यामुळे ठाण्याचं हे जे ठाण्याची ही जी अस्मिता आहे, ठाण्याची ही जी ओळख आहे, ठाण्याचा हा जो परिचय आहे तो वैशिष्ट्यपूर्ण ठरतो या कारणामुळे. नक्कीच. खरं तर हा संवाद असाच चालू राहावा असं मला नक्की वाटतंय, मात्र वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबावं लागतंय. आज तुम्ही इथं आलात आणि खरं तर संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, या औचित्यानं आज आपण हा इंटरव्ह्यू करतोय. आणि अनेक मला वाटतं संघाच्या अनेक ज्या उपक्रम आहेत त्यांच्याकडे देखील आपण लक्ष वेधलेलं आहे या निमित्तानं. आणि तुमच्या जडणघडणीमध्ये संघाचा जो अविभाज्य भाग राहिलेला आहे आणि संघाचं प्रोडक्ट कसं असतं एक साधारणतः म्हणजे आपल्याकडे पाहून नक्कीच लक्षात येतं. खरं तर इतक्या उंचीवर जाऊन देखील आपण आजही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा अनुक्रम आपण करत आहात, त्याबद्दल खरंच कौतुक आहे. म्हणजे इतक्या उंचीवर जाऊन देखील आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली आहे, इथंच थांबायची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.